सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या कामकाजात महिला नगरसेविकांना मानाचं स्थान मिळावं, तसेच त्यांच्या अधिकारात त्यांचा पती, मुलगा किंवा नातेवाईक यांचा कोणताही हस्तक्षेप होऊ नये अशी ठाम मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मिरज शहर संघटिका शाकिरा जमादार आणि लाडकी बहीण राष्ट्र सेवा संघाच्या अध्यक्षा स्टेला गायकवाड यांनी महापालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे। कायद्यानुसार निवडून आलेल्या महिला नगरसेविकांच्या जागी त्यांचे पती, भाऊ, मुलगा किंवा नातेवाईक कोणालाही अधिकारानं काम करता येत नाही। लोकशाहीत जनतेनं ज्यांना निवडून दिले आहे त्यांचे अधिकार आणि कर्तव्य फक्त त्याच व्यक्तीचे असतात। भारतीय संविधान आणि महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार नगरसेवक हे घटनात्मक व वैधानिक पद असून महापालिकेच्या सभा किंवा समितीच्या बैठकीला फक्त निवडून आलेल्या महिला नगरसेविकांनाच उपस्थित राहण्याचा अधिकार आहे। त्यांच्या जागी प्रतिनिधी किंवा नातेवाईक बसू शकत नाहीत असंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। तसेच सरकारी कागदपत्रे, पत्रव्यवहार किंवा धनादेशांवर फक्त नगरसेवकांचीच सही वैध असून अन्य कुणी सही केल्यास तो गंभीर गुन्हा ठरू शकतो। महिला नगरसेविकांचे अधिकार डावलले जात असतील किंवा त्यांच्या नावावर इतर व्यक्ती काम करत असतील तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। याबाबत महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांना भेटून निवेदन देण्यात आले। यावेळी स्नेहल माळी, समीना हवलदार, अमिषा पटेल, सरोजन माळी, प्रवीण मात आणि जमेला मनेर उपस्थित होते। नमस्कार, मी शाकिरा जमादार। आज गेलं तर निवेदन घेऊन आज आयुक्त साहेबांनी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि तिथं सांगून आलेलं आहे की कोणची बी महिला जे नगरसेवक झाल्या तीच येऊन तिथं बसायची। त्यांचा मुलगा नाहीतर त्यांचा पती नाहीतर त्यांचा वडील ही कुणी पण तिथं येऊ शकत नाही। आलं तर कायद्यानं कारवाई करावं म्हणून आम्ही आयुक्ताला सांगून आलेलं आहे। जे महिला जे आल्यात निवडून तिने पण शिकून बोलून त्यांना बी समजून काय तर महिलांनीच पुढं करून महिलाकडनं तुम्ही काम करायला लावा। नमस्ते, मी स्टेला सुधाकर गायकवाड, लाडकी बहीण राष्ट्र सेवा संघ अध्यक्षा। आमचा मुद्दा हा आहे की ज्या नगरसेविका आत्ता ज्या निवडून आलेल्या आहेत त्या नगरसेवकांना मानाचं स्थान मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे आणि ज्या नगरसेविका आहेत त्यांनी प्रत्येक वार्डामध्ये जाऊन त्यांनी स्वतः काम केलं पाहिजे किंवा त्यांच्या पतीने किंवा त्यांच्या मुलांनी असं म्हटलं नाही पाहिजे की जनतेला की मी नगरसेवक आहे किंवा नगरसेविकाचा मुलगा आहे किंवा नगरसेविकेचा पती आहे असं म्हणून कुठल्याही प्रकारचा जनतेचा गैरसमज केला नाही पाहिजे। परत आयुक्त साहेबांना आम्ही पत्र दिलेलं आहे आणि महानगरपालिकेचे जे काही सभागृहामध्ये जे काही बैठकी असतील त्या बैठकीमध्ये सुद्धा स्वतः नगरसेवक महिला ह्या असल्या पाहिजेत किंवा त्यांचे नातेवाईक किंवा त्यांचे मिस्टर किंवा त्यांचे भाऊ किंवा मुलगा असं कोणीही तिथं येऊ नये।